भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्याच्यावर पीएफच्या पैशामध्ये अफरातफर केल्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार उथप्पाने आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारातून 23 लाख रुपये कापले, पण ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले नाहीत. या कारणास्तव 4 डिसेंबर रोजी त्याला अटक करण्याचे वॉरंट जारी करण्यात आले. ही संपूर्ण रक्कम भरण्यासाठी त्याला 27 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वेळेवर पैसे जमा केले नाही तर मात्र त्याला तुरुंगात जावे लागू शकते. रॉबिन उथप्पा बंगळुरूमध्ये कपड्यांची कंपनी चालवतो. सेंच्युरी लाईफस्टाईल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तो संचालक आहे. पीएफ आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 23,36,602 रुपये जमा करायचे होते, पण पैसे कापूनही कंपनीने तसे केले नाही. त्यामुळे उथप्पा विरोधात पूर्व बंगळुरूमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तुमचं मत काय? रॉबिन उथप्पाला अशा प्रकरणात अडकल्यामुळे तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.